शैतान का नाम लिया शैतान हाजिर। या या। अरे तारेणी बाळा, अगं बाळा ये ये, अशी अचानक कशी आलीस? काही काम होतं का? का हे घर माझं नाहीये का सुमी? इकडे येताना सुद्धा मला विचारून कळवून अशी औपचारिकता पाळावी लागणार आहे का? नाही बाळा, हे घर तुझंच आहे आणि तुझंच राहणार आहे, पण अचानक सगळं सामान घेऊन आलीस ना, कळवलं सुद्धा नाहीस, म्हणून काळजीपोटी विचारलं ग. अहो कळवलं होतं ना. नाही म्हणजे हिने नसेल कळवलं तुम्हाला, पण माझ्या निशूने अगदी फोन करून कळवलंय बरं का मला. म्हणजे तारणी, घरी काही झालंय का? म्हणजे तू सहज आलीस ना? नवऱ्याशी भांडून लेक सहज येते का माहेरी? काय ग, बोल ना, नेमकं काय झालंय का तारिणी? आता का तोंड बंद आहे तुझं? हा, तिकडे खांडेकरांकडे नवऱ्याशी भांडताना फार चुरू बोलत होतीस ना, मग आता बोल ना, आता सांग सगळ्यांना, सांग ना, खांडेकरांचं घर सोडून आलीस तिथे. तारिणी घर सोडून गेली म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते झालं. नाही, आपल्याला हवं होतं ते नाही झालंय, त्यांना हवं होतं ते झालं. म्हणजे पद्मिनी मम्मा, विधिवत लग्न न करण्यासाठी कारण हवं होतं तिला, एक असं कारण ज्याच्यामुळे तिच्यावर कुणीच संशय घेणार नाही. आता नवरा बायकोचंच भांडण झालंय म्हटल्यावर कुणी कशाला आग्रह करेल ना लग्न करण्याचा? चांगलीच पळवाट शोधून काढली त्यांनी. करेक्ट. काकू, आपल्या एक्सपेक्टेशन्स पेक्षा खूप जास्त स्मार्ट निघालेत ते दोघे. त्यांना आपला प्लॅन नसेल ना कळला? नाही, मला नाही वाटत की त्यांना आपला प्लॅन कळला असेल, पण त्यांनी पळवाट काढली आहे, दॅट इज व्हेरी शुअर. हां, पण अजून किती दिवस असे राहतील ना? कधी ना कधी त्यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर द्यावीच लागणार आहेत, आणि नाहीतर लग्न तरी करावं लागेल. लेट्स सी काय करतायत. रेखा, काय सांगतेस काय? खरंच तारिणी, तू खांडेकरांचं घर सोडून इथे आलीस? थांबा थांबा, आल्या तिच्या प्रश्नांचा भडीमार करू नका. तारिणी बाळा, नक्की काय झालंय? खांडेकरांपैकी तुला कोणी काही बोललंय का? अहो ते कशाला काय बोलतील? ज्याचा हात धरून खांडेकरांच्या घरात घुसली होती ना, आता त्याच्याशीच भांडून पुन्हा इथे परत आली. केदार आणि तुझं भांडण झालं? भांडण नाही, तमाशा झालाय तमाशा, आणि तोही सगळ्यांसमोर. काय हो सासूबाई, माझ्या निशीला बोलायचं ना तुम्ही? बेलसरेंच्या अब्रूचे धिंडवडे काढले हिने सासरी गेल्यावर. हिच्यामुळे बेलसरेंची मान लाजेने खाली गेली आहे. मग आता या तारिणीचं काय? हा, ती जे काय भांडण करून आली आहे घरामध्ये, त्याच्याने काय अभिमान वाटावा असं वागली आहे का? आता काय छाती ठोकपणे सांगणार का सगळ्यांना की माझी तारिणी भांडून घरी आली आहे परत? रेखा, त्या दिवशी मी देवळातून आले ना, तेव्हा इथंच या चौसोपीतच तू आणि माधव किती प्रेमाने गप्पा मारत होतात ग. अगं मी बराच वेळ ऐकत होते, म्हणजे मी आल्यावर सुद्धा तासभर तुमच्या प्रेमाच्या गप्पा चालूच होत्या. हे आमचं वेगळं होतं. काही नाही, काही वेगळं नसतं, सगळ्यांचं सारखंच असतं. मग काय असं वागतात का? हा, असं निभावतात ना? आता असं घर सोडून निघायचं ही काय पद्धत झाली? नाही म्हणजे मी दिल्या असतील धमक्या घर सोडून जायच्या, पण कधी गेले का? नाही, जसं होतं जे होतं त्याच्यावर निभावलं ना. आणि आता विषय माझा नाहीये, तारिणीचा आहे. काय हो सासूबाई, माझी निशू जेव्हा भांडण करून इथे आली होती तेव्हा केवढं सुनावलं तिला. मग आता तारिणीने काय वेगळं केलंय? तिला बोला ना आता तोडवर करून. रेखा, तारिणीला निशीच्या तराजूत तोलू नकोस. हा, झालं असेल त्यांचं भांडण, पण तसंच काही ठोस कारण असल्याशिवाय तारिणी घर सोडून येणार नाही. पण तारिणी,
तुझं आणि केदारचं खरंच भांडण झालं का ग? हा, म्हणजे एवढं भांडण झालं की तू अचानक घर सोडून आलीस? काव्या, संसार म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी होतातच. तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल. हा, माझं लग्न झाल्यावर होईल होईल, तुझंही लग्न होईल. अगदी राजविंडा मुलगा बघूया आपण तुझ्यासाठी, अगदी तुझ्या केदार भाऊजींसारखा. त्याच्यासारखाच एखादा मुलगा बघून तुझंही लग्न उरकून टाकूया आपण. हे सगळं जाऊ दे. तारिणी, मला एक सांग, केदार तुझ्यावर रागवलाय का तू केदारवर रागवलीयस? सुमित, ते सुमित, तारिणी, तारिणी, काय झालं? तारिणी बाळा, अगं तूच आम्हाला काही सांगितलं नाहीस तर आम्हाला कळणार काय? हा, सांग बरं, काय झालंय? मला सांगा, हे असं लग्न झाल्यानंतर पुरुष बदलतात का? म्हणजे केदार तुझ्याशी चांगलं वागत नाहीये का? काही चुकतोय का? तो काही बरोबर वागतच नाहीये. त्याला जर त्याची एखादी चूक सांगितली ना तर त्याला पटतच नाही अगं. लग्नाआधी जर मी त्याला त्याची एखादी चूक सांगितली ना तर तो ती बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायचा. मला म्हणायचा, तारिणी, तुझ्यामुळे माझ्यात खूप बदल होत आहेत. मी चांगला माणूस बनतोय, अजून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहेत मला. पण आता जर त्याला त्याची एखादी चूक सांगितली तर चिडतो ग माझ्यावर. म्हणतो नाही सुधारायचंय मला, मी जसं आहे त्याचं खूप चांगलं आहे. साधं टॉवेल उचलून ठेवायला सांगितलं तरी त्याला पटत नाही ग सुमी. खांडेकरांच्या घरी गेल्यापासून तो गृहीत धरायला लागलाय मला. अगं माझं ऐकणं सोड, माझ्याशी नीट बोलतही नाही. तारिणी, संसारात अशा गोष्टी होतात. तुझ्याकडूनही झाल्या असतील ना. तू त्याच्याशी नीट बोलायचंस, त्या शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करायचास. एकदा नाही, दोनदा नाही, खूप वेळा समजवलंय मी त्याला सुमी, पण दरवेळेस ना तो वादच सुरू करतो. अगं, नवरा बायकोंमध्ये होतं हे असं. आता तुझे आजोबा आणि मी छोट्या छोट्या कारणावरून इतके भांडायचो ना, पण म्हणून काही घर सोडून कोणी येतं का? थोडं तू समजून घ्यायचं, थोडं त्याने समजून घ्यायचं तुला. हो की नाही? बरोबर आहे की नाही? तुला हे पटतंय ना? अगं पण तो मला समजूनच घेत नाही. आता मी काय करू ग? काय ग, पळून जाऊन लग्न केलंस ना? मग आता परिणाम भोगायची वेळ आली तेव्हा अशी पळून आलीस होय? जा ना, आता जा, कर संसार. तुमच्यासारख्या मुलींचं माहितीये ना मला, लग्न करायची हौस असते फक्त, नाता निभवायची वेळ आली ना की अशी बॅगा घेऊन घरी परत येतात माहेरी. रेखा, तुझ्या सुखी संसाराचं सूत्र सांगायची ही वेळ नाहीये. करा, तुम्ही माझंच तोंड गप्प करा. तुम्हाला आणि तुमच्या लाडक्या तारिणीला सगळं कळतं ना, आम्हाला काही अक्कलच नाहीये. रेखा, हे काय? जाऊ देत ना, झालंय तेवढं खूप झालंय. आता मला या घरात पण वादविवाद नकोत. मी खोलीत जाते. अगं तारिणी,